केंद्र सरकारचा शुगर कंट्रोल ॲक्ट हा 1966ला झालेला आहे. त्याच्यामध्ये अमेंडमेंट हे 2006ला झालेली. 66ला ज्यावेळेस कायदा झाला त्यावेळेस माझा जन्मही झालेला नव्हता. 2006ला जी अमेंडमेंट झालेली आहे ती अमेंडमेंट मी काही त्यावेळेस फक्त मला वाटतं आमदार होतो. हा केंद्राचा कायदा आहे आणि केंद्राचा कायदा असल्याच्यानंतर 2011ला तुमचं शेवटचं क्रशिंग लायसन आहे. 2011 ते 17व्या सालाला तुम्ही त्याचं क्रशिंग लायसन घ्यायला हवं होतं. तुम्ही घेतलं नाही. जवळजवळ 14 वर्षाच्या नंतर तुम्ही जागा झाला आहे आणि डी लायसनिंग हा जे कायदा आहे तो 5 वर्षाच्या नंतरचा आहे. 5 वर्ष संपली की तो कारखाना आपोआप रद्द होतो. तो कारखाना परत कारखाना म्हणून राहत नाही. हा केंद्राचा कायदा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मला ओढण्याचं किंवा माझं नाव घेण्याचा काही संबंध येत नाही. तुम्ही एका जागेवरती थांबलेला नाही. तुम्ही केंद्र सरकारकडे गेले, साखर आयुक्तालयात गेले, त्याच्यानंतर हायकोर्टात गेले, कुठेही तुम्हाला रिलीफ त्या ठिकाणी मिळालेला नाही. आणि म्हणून आपलं स्वतःचं डिलायसनिंग कारखान्याचं झाल्याच्यानंतर दुसऱ्याला दोष देणं हे मला वाटतं संयुक्तिक नाही. हे आरोप त्यांनी थांबवावेत अशी माझी विनंती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.